हर्षद पेले सर आले. आयमा मध्ये सेक्रेटरी आहे, चांगल्या पोझिशनला आहे. आणि सरांनी बिझी शेड्यूल मधून आज नाशिक रोड यायला वेळ काढला. पण जो वेळ काढला तुम्ही, तर तो किती सार्थकी लागला आणि काय सर एकदम ऑप्टिमल यूज झाला माझा. असं काही वर्षापासून असं काहीतरी खंडामध्ये. सर तुमचा अनुभव काय होता? तुम्हाला किती वर्षापासून हा त्रास होता? एक्झॅक्टली काय होता? मी CRPF मध्ये होतो आणि त्यावेळेस मला एक इंजुरी झाली होती. त्या इंजुरी पासून प्रॉब्लेम त्रास होता. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिजिओथेरपी वगैरे प्रयत्न केला, परंतु आज अगदी एका तासामध्ये मॅजिक फिरवल्यासारखं. डिवाइन टच. एकदम डिवाइन टच. आणि इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. खूपच चांगलं वाटतं आपल्या शरीरामध्ये. एकदम असं. किती पर्सेंट पेन मॅनेज झालंय? 95% पेन मॅनेज झाला असं सांगता येईल. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये किंचित 5-6% पेन फक्त त्याच्यामध्ये. बरोबर. आणि कोणती ॲलोपॅथी वगैरे असं काही गोळ्या औषध? गोळ्या वगैरे काहीच नाही. फक्त आणि फक्त सरांनी मला जे स्ट्रेचेस, त्याच्यानंतर त्यांनी जे काही पॉइंट्स वगैरे जे प्रेस केले, अलाइनमेंट जे केलं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. किती वर्षापासून होतं सर? मला असं म्हणू शकतो तुम्ही की 12 वर्षापासून मला 12 वर्ष. सciatica तर खूप सिव्हिअर त्रास होत होता मला. म्हणजे फिजिओथेरपी करायचो, थोडंसं फिजिकल एक्सरसाइज करायचं आणि बरं वाटायचं. पण आता मला असं जाणवतंय की ते पेन एकदम नाहीसं झालं. बरोबर. म्हणजे फिजिओथेरपी एवढ्या वर्षापासून घेतच होते तुम्ही? हो, घेत होतो. पण रूट कॉज ट्रीट होतोय हे तुम्हाला इथे वाटलं? इथे वाटलं आणि कंटिन्यू करेल. येस. ही पहिली सेटिंग आहे. येस. यात आपण मसल आणि स्केलेटल सिस्टमची अलाइनमेंट केली. पुढच्या सेटिंगला मसल टोनिंग होईल. तिसऱ्या सेटिंगला व्हिसरल मॅनिप्युलेशन तुमचं होईल. आणि चौथ्या सेटिंगला आपण जी घरून राहील तुमचं लिव्हर डिटॉक्स आणि फुल बॉडी क्लेन्झिंग करून घेऊ. म्हणजे तुमचा तो प्रॉपर रिज्युनेशन होऊन तुम्ही बॅक टू नेचर या. ओके. सो थँक्यू सर व्हिजिट केल्याबद्दल. थँक्यू.